दरम्यान एकनाथ शिंदेच्या जय गुजरात या वक्तव्यानंतर सत्ताधाऱ्यांनी त्यांना पाठिंबा दिलाय. पाहूया. गुजराती समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर जय गुजरात म्हटलं म्हणजे आता एकनाथ शिंदेचं गुजरातवर प्रेम ठरलं आणि मराठीचं प्रेम कमी झालं आणि महाराष्ट्रावरचं प्रेम कमी झालं. इतका संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही. जय गुजरात म्हणणं याच्यामध्ये मला वाटतं की काही वाद असण्याचं काही कारण नाही. आता काही राजकीय एकदमच संकुचित असेल तर त्यांना जय महाराष्ट्र जय गुजरात म्हटल्याबरोबर आता याच्यातून एक दोन महानगरपालिकेच्या जागा जास्तीच्या जिंकता येईल का असं जर हसीन स्वप्ने पडत असेल तर त्यावर आमचा नाही जात. काही लोकांनी तर साहेबांचा व्हिडिओ ट्विट केलाय आणि त्याच्यामध्ये फक्त जय गुजराती जय गुजराती जय गुजराती दाखवतात, पण त्याच्या मागे जय महाराष्ट्र आहे, त्याच्या मागे जय हिंद आहे, हे काही लोक दाखवायला विसरत आहेत. त्याच्यामुळे ज्यांनी स्वतःहून काँग्रेसची संस्कृती स्वीकारलेली आहे त्यांनी महाराष्ट्राबद्दलचं अगाध ज्ञान आम्हाला सांगायची आवश्यकता नाही.